मित्रांनो, आता ज्यावेळेस आपण एक नाही का 1 वर्षानंतर 1.5 वर्षानंतर जेव्हा आपण ठरवतो की डिसिप्लिनमध्ये ट्रेड करायचे, आपल्याला त्या बाईंग झोनमध्येच काम करायचं, सेलिंग झोनमध्येच काम करायचं, मग त्यावेळेस काय होतं की आपल्याला बाईंग पेशन्स बघतो आपण, पेशन्सली एका झोनची वाट बघत बसतो की बाई माझा हा बाई माझा झोन आहे, हा माझा एक बाईंग झोन आहे, हा माझा बाईंग झोन आहे, मला ह्या झोनमध्ये आलं तरच मला काय बाय करायचं, अदरवाईज बाय नाही करणार मी. हा 1 तासाचा झोन आहे, हा 1 तासाचा झोन आहे, बरोबर, 1 आवरचा झोन आहे. पण आपलं काय असतं आपल्यामध्ये की आपण एक शिकलेलो असतो, बाई पेशन्सली पैसे भेटतात, डिसिप्लिन फॉलो केला होता पैसे भेटतात, पण तुम्हाला तेवढ्यावरती पैसे भेटत नाही शेट. त्याच्यामध्ये अजून पार्ट एक शिकायला लागतो की आपला सेटअप आपल्यासाठी कसा काम करतो, आपला सेटअप परत आपल्या सेटअप कधी काम करतो, कुठे परफेक्ट काम करतो, कसा तो शोधायचा कसा, हा पार्ट खूप महत्वाचा आहे. समजून घ्या की माझ्या संग मी एक ठरवलं डिसिप्लिन रूल फॉलो करून ट्रेड करायचं, त्यावेळेस काय व्हायचं, बाईंग झोन बनवलाय. मार्केट काय करायचं, इथपर्यंत यायचं, असं एक रेड कॅन्डल बनवायचं, एक रेड कॅन्डल बनवली, परत एक ग्रीन कॅन्डल बनवली, मी एंट्री करायचो, एंट्री केली की माझा एस एल खाऊन खाली आणि परत वर, रूल रिग्रेट परत वायपआउट, रिग्रेट परत वायपआउट, मग परत नेक्स्ट वायपआउट झालं. म्हणजे ही चुकी नाही करायची, आपण आता हा ट्रेड अवॉइड करायचा, आपण खालचा ट्रेड बघायचा. मग त्याच्यानंतर परत मार्केट डाऊन डाऊन डाऊन, परत मार्केटने एक बनवायची एक कॅन्डल, परत एस एल खाऊन अप. आता एक डाऊट यायला लागला स्वतःवरतीच, मार्केट करतंय काय मार्केट. मग ह्या जे पेशन्स असतो ना, पेशन्स एक महत्वाचा पार्ट. पेशन्स जेव्हा आपण ठेवून काम करतो ना, तेव्हा नवीन स्टॉप लॉस जेव्हा जातात ना, लय रिग्रेट होतं. त्याचं काही हेच नाही, कुणीतरी डोक्यात दगड हाणल्या का रिग्रेट होतं, बाई एकदम त्रास होतो. मग आता परत वायपआउट, कारण की रिग्रेट झालं की नवीन ट्रेडर असो किंवा मी असायचो, पण वायपआउटच झालं. रिग्रेट झालं की झाली ओव्हर ट्रेडिंग, संपलाच विषय डायरेक्ट. परत थर्ड टाइम परत मार्केट डाऊन यायचं. आता 2 ट्रेड मी 2 सेटअप फॉलो नाही करणार, मी ठरवलं नंतर हे जा, परत मार्केट येतं डाऊन आणि त्यानंतर मार्केटने काय करायचं, ग्रीन बनवायची आणि मार्केट अप. हा ट्रेड परफेक्ट झाला, हा ट्रेड मी प्रॉफिटमध्ये गेलो, परफेक्ट झाला, बरोबर. तर इथं मी हा सेटअप फॉलो करायला लागलो. पण परत पेशन्सली वाट बघायला चालू केली, बरोबर. मग त्यावेळेस काय करायचं, मार्केट एकदा हिथून वर जायचं, ते एकदा हिथून वर जायचं, एकदा मधूनच वर जायचं. अरे इतकं रिग्रेट करायचं, एकदा हिथून वर गेलं की परत इथं रिवर्स येत नव्हतं, एकदा हिथून हा सेटअप फॉलो करायचा, हिथून जात होतं मधून. म्हणजे हा पॅटर्न मध्ये ना खूप काळ गेला की समजायला की बा इथं वायपआउट तर ह्याच्यामध्ये खूप वेळा केलाय, पण मी खूप वेळा. त्यानंतर एक गोष्ट शिकलो मी की भाई ह्याच्यामध्ये माझे स्टॉप लॉस जात्यात पण ट्रेड पळत्यात. समजतंय का तुम्हाला, ह्याच्यामध्ये स्टॉप लॉस जातात पण ट्रेड माझे हिट होतात, टार्गेट हिट होतात. मग त्याच्यानंतर मी ह्याच्यामध्ये जे परफेक्ट कॅन्डल, परफेक्ट सेटअप कसा बघायचा, कसा शोधायचा हे बघायला शिकलो. समजून घ्या, मार्केटमध्ये जेवढं तुम्ही याचाल ना मार्केटमध्ये, म्हणजे तुम्हाला ते थोड्या गोष्टी जसं अनुभवानंतर चालू आहेत. हार मानायची नाही मित्रांनो, हार मानायची नाही. स्टॉप लॉस जोपर्यंत मार्केट आपल्याला कळत नाही ना, तोपर्यंत लय हार्ड आहे मार्केट. नंतर एकदा काय लागलं, स्टॉप लॉस हिट जरी झाला ना, तुम्हाला रिग्रेट होणार नाही. टार्गेट जरी निघून गेलं तरी म्हणजे रिग्रेट होत नाही. आणि सर्वात म्हणजे पश्चाताप, ट्रेड मिसिंग, फोमो बहुत म्हणजे खूप बेकार आहे हा. मग ज्यावेळेस मला इथं सेटअप समजायला लागला की आता सेटअप असा इथं झालं, परफेक्ट सेटअप कुठं काम करतो, परफेक्ट कॅन्डल कशा ओळखायच्या, मग त्यावेळेस मी इंटरेस्ट लागला. माझे वरचे 2 एसएल कमी झाले, हे बूम व्हायला लागलं. मग नंतर समजायला लागलं इथून इथं कसं पाय करतो, इथून किती टार्गेट आपल्याला भेटू शकतं, खालून लिक्विडिटी घेतल्या किती टार्गेट भेटू शकतं. मग हा अभ्यास ज्या वेळेस मी चालू केला ना, त्याच्यामध्ये माझं मग ट्रेडिंगचा रेशो पण वाढला, त्याच्यामध्ये माझा विनिंग रेशो वाढला की सॅटिस्फॅक्शन वाढलं, भरपूर काही गोष्टी व्हायला लागल्या. आणि मग एक लॉसचा पण फेज असतो ट्रेडरसाठी, पण ते रिस्क मॅनेजमेंट केल्यानंतर लॉसचा फेज पण काय वाटत नाही. रिस्क मॅनेजमेंट करावीच लागते. मी मार्केटमध्ये नाही टिकलो, कारण की त्यावेळेस नाही टिकलो, कारण इथं रिस्क मॅनेजमेंट नव्हती. हा ट्रेड भेटला तर इथं जास्त लॉस केलेला असायचा, इथं जास्त क्वांटिटी उचलायचो, कधी इथं कमी होतं. मग ते प्रॉपर गोष्टी आपल्याला शिकावंच लागतील. मार्केटमध्ये टिकायचं तर भरपूर काही गोष्टी आहेत. म्हणजे तुम्हाला फक्त लेवल, बाईंग झोन, त्याच्यामध्ये पण हा पार्ट आहे. हे पार्ट म्हणजे झालं तर रिस्क मॅनेजमेंटचा पार्ट आहे, रूलचा पार्ट आहे, भरपूर काही गोष्टी. हळूहळू सगळ्या गोष्टी शिकतात. फक्त संयम आणि निर्णय घ्यायचा, डिसिप्लिन मध्ये राहायचं, रूल तोडायचे नाही, एक बनवायचं. स्टॉप लॉस झाला हिट का झाला, तो कुठला झोनवर झाला, किती टार्गेट दिलं, ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा हळूहळू तुम्ही बघायला जाता ना, चुका बघायच्या की आपल्या चुका कुठं झाल्या, काय झाला, ती चूक परत करायची नाही, आपल्या सेटअप वरती असं तसं बाकी भरपूर काही गोष्टी तुम्हाला समजायचं. ते तुम्हाला समजलं असेल तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. गुड बाय.